नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी, पार्ट 15. मागील भागात. अजिबात नाही. त्याने माझ्याकडून माझे प्रोजेक्ट घेतले, माझं प्रेम हिसकावून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी प्रिन्सेस, माझा बच्चा, तिला हर्ट केलं. त्याने तिचा फायदा उचलला आणि धोका दिला. त्याला असाच ठोकला तर माझा बदला पूर्ण कसा होणार रघु? त्याला त्याच्याच भाषेत उत्तर मिळेल. पूर्ण बर्बाद झाल्यावर त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल. युवराज विचार करत रघुला म्हणाला. म्हणजे मी समजलो नाही भैयासाहेब. रघु म्हणाला. पत्ता काढ रघु, पत्ता काढ. तू कुठे लग्न करतोय? युवी गंभीर आवाजात म्हणाला आणि रघु काय ते समजून गेला. आता पुढे. युवराज गीताला बघून त्याच्या ऑफिसमधील फ्लॅटवर निघून आला. तो येताच त्याचा डाग ब्रुनो शेपटी हलवत त्याच्या आजूबाजूला फिरत होता. तो कुई कुई आवाज करत त्याच्या भोवती घिरट्या घालत होता. युवी गुडघ्यावर खाली बसला आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला गोंजारत होता. मूक प्राणी ते त्याच्या तितक्याशाच प्रेमाने अजून शेपटी हलवत त्याच्या हाताला चाटत होतं. आय एम सॉरी माय बॉय. मागच्या काही दिवसांपासून मला तुझ्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ भेटला नाही. तुला माहीत आहे ना, बच्चा हॉस्पिटलमध्ये आहे. युवी ब्रुनोला डोळ्यात पाणी आणून सांगत होता. त्यावर त्या मूक इमानदार प्राण्याने त्याच्या हाताला पुन्हा चाटायला सुरुवात केली. जसं की त्याला सांगायचं होतं, सगळं काही ठीक होईल, मी तुझ्यासोबत आहे. युवी बराच वेळ ब्रुनोला गोंजारत बसून होता आणि तितक्यात त्याच्या फोनवर रघुचा कॉल आला. हा रघु, वीरची काही खबर? युवीने फोन घेतल्या घेतल्या विचारलं. गोवा, रघु समोरून म्हणाला. वीर राठोड सध्या गोव्यात आहेत. त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग एन्जॉय करत आहेत, रघु सांगत होता आणि युवराज फक्त शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होता. जास्त लोकांना आमंत्रणं दिली नाहीत, फक्त फॅमिली, फ्रेंड्स आणि जवळचे काही नातेवाईक आहेत. जेमतेम 150 लोक असावेत. आताच 2 दिवसापूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला आहे, तोही घरच्या घरी, रघु म्हणाला. लग्न कधीचं आहे? युवराज मध्येच म्हणाला. परवा सकाळी, रघु म्हणाला. ठीक आहे, तयारी ठेव, आपण गोव्याला जातोय. युवी रघुला म्हणाला. जी भैयासाहेब, रघुसुद्धा म्हणाला. फोन ठेवून युवी थोडा वेळ विचार करत तसाच ब्रुनोला गोंजारत बसून राहिला. त्याच्या डोक्यात काहीतरी आता शिजत होतं. एक दीर्घ श्वास घेऊन त्याने ब्रुनोकडे पाहिलं. चल, आपल्याला स्पर्शला घ्यायला जायचं आहे, युवी म्हणाला आणि जागेवरून उठला. त्याने लगेच वॉर्डरोबमधून त्याचे थोडेफार कपडे एका बॅगमध्ये भरले, सोबत त्याची गनसुद्धा ठेवली. फ्रेश होऊन युवराज ब्रुनोसोबत अगोदर हॉस्पिटलमध्ये आला. गीताजवळ नर्स बसून होती. त्याला पाहून ती बाहेर गेली. ब्रुनो गीताला पाहत होता. त्याने लगेच त्याचा पुढचा पंजा बेडवर ठेवला. मूक जनावर असलं तरी तो त्याच्या हालचालीतून त्याच्या भावना व्यक्त करत होता. युवीने त्याला डोक्यावरून पुन्हा गोंजारत गीताकडे पाहिलं. बच्चा बघ, तुला भेटायला कोण आला आहे? ब्रुनो आलाय, बघ ना एकदा त्याच्याकडे, युवी डोळ्यात पाणी आणून म्हणाला. गीता शांतपणे पडून होती. त्याचा आवाज कदाचितच तिच्या कानी पोचला असेल. बस, अजून काही दिवस, त्यानंतर तू ठीक होशील. तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही. तू आहेस तर मी आहे. तू लवकर बरी हो. तुला बरं व्हावंच लागेल. त्या वीरला बर्बाद होताना पाहण्यासाठी. युवीने रागात हाताच्या मुळी आठवल्या. त्याने जे घाव तुला दिले आहेत ना, त्या प्रत्येकाची भरपाई त्याला करावी लागेल, तेही व्याजासकट. निघालोय मी त्याला बर्बाद करायला. मी इथे काही दिवस नसणार, त्यामुळे चिंता करायची नाही. पीटर, डॅड तुझ्यासोबत असतील, तुझी काळजी घेतील. तूही स्वतःची काळजी घे, असं म्हणत युवी कितीतरी वेळ गीताच्या चेहऱ्याकडे बघत होता. भैयासाहेब, वेळ होतोय, आपल्याला निघायला हवं, रघु त्याच्या पाठीमागून आत येत म्हणाला. हो ब्रुनो, रघुसोबत जा, मी आलोच, युवी म्हणाला. ब्रुनो लगेच रघुजवळ गेला आणि रघु त्याला घेऊन बाहेर गेला.
युवीने गीताच्या डोक्यावरून पुन्हा हात फिरवत तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिथून बाहेर पडला. त्याने गीताची सिक्युरिटी वाढवली होती. डॉक्टर आणि नर्स व्यतिरिक्त कुणीही आत जाऊ शकत नव्हतं. त्याने पूर्ण हॉस्पिटलमध्ये त्याचे हिडन बॉडीगार्ड ठेवले होते, जे हॉस्पिटलच्या स्टाफच्या वेशात सतत तिच्या आजूबाजूला असायचे. पीटरला सगळं समजावून युवी गाडीत बसला. लेट्स गो, युवी म्हणाला आणि त्यांच्या गाड्या भरधाव वेगाने गोव्याकडे निघाल्या. पहाटे ते गोव्यात पोचले. रघुने सकाळी सगळी व्यवस्था केली होती. त्यांनी एक विला बुक केला होता. फ्रेश होऊन रघु आणि युवी पुढची प्लॅनिंग करत होते. भैयासाहेब, आज मेहंदी त्यानंतर हळद आहे, रघु म्हणाला. तिला हळद आणि मेहंदी माझ्याच नावाची लागणार. युवी रघुकडे बघत गालात हसत म्हणाला. हो भैयासाहेब. रघु त्याच्या चेहऱ्यावर ते हलकं हसू बघून खूप खुश झाला. पण भैयासाहेब, घरी काय सांगायचं? म्हणजे वहिनीला घेऊन घरी तर जावंच लागेल ना. आजी बाबा कसे रिॲक्ट होतील? रघु काळजीच्या सुरात म्हणाला. ते त्यावेळचं त्यावेळी बघू. मी सांगितलेलं काम झालं? युवी म्हणाला. हो भैयासाहेब, झालं, रघु म्हणाला. गुड. युवी खुनशी हसत होता. गोवा. एका शानदार विलामध्ये वीर आणि स्पर्शची फॅमिली उतरली होती. सोबत त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र होते. विलाच्या समोर लॉनमध्ये लग्नाचा मंडप सजवला होता. थोड्याच वेळात स्पर्शच्या अंगाला वीरच्या नावाची हळद लागणार होती. खूप खुश होती ती. स्पर्शिका, बघ बरं कोण आलंय, आनंदी तिच्या रूममध्ये येत म्हणाली. स्पर्शिकाने कोण आले या आविर्भावात आनंदीकडे पाहिलं आणि आनंदीच्या पाठीमागून प्रिया हळूच समोर येऊन तिच्यासमोर उभी राहिली. पियू, स्पर्शिका खुश होत म्हणाली. एकुलत्या एक जीवलग मैत्रिणीचं लग्न आहे आणि मी येणार नाही का? प्रिया हसत म्हणाली. दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली. तुला माहीत होत नाही, तुला इथे बघून मला किती आनंद झालाय, स्पर्शिका प्रियाला म्हणाली. तुम्ही दोघी बोलत बसा, मी बाहेरची तयारी झाली का ते पाहते. ठीक आहे, आनंदी असं म्हणून बाहेर निघून गेली. तू तर येणार नव्हतीस ना, स्पर्शिका तोंडाचा चंबू करून प्रियाकडे लटक्या रागाने बघत म्हणाली. येणारच नव्हते, पण म्हणलं चला कदाचित वीरबद्दल माझाच काहीतरी गैरसमज झाला असावा. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो खरंच चांगला मुलगाही असेल, प्रिया म्हणाली. येस, तो खूप चांगला आहे. बघ, आमचं लग्न पण होतंय, स्पर्शिका पुन्हा म्हणाली. मी तुझ्यासाठी खुश आहे. आय होप की वीर तुझ्यासाठी परफेक्ट मॅच असेल, प्रिया म्हणाली. आणि त्यानंतर दोघींनी खूप गप्पा मारल्या. मॅडम, तुम्हाला दोघींना खाली बोलावलं आहे, एक नोकर त्यांच्या रूममध्ये येऊन म्हणाला. ओके, स्पर्शिका म्हणाली. मी खाली जाऊन साहिलदादा आणि सगळ्यांना भेटते. तू तयार होऊन खाली ये हां, प्रिया म्हणाली आणि त्या नोकरावर एक नजर टाकून रूम बाहेर पडली. तुम्ही पण जा, मी येईन थोड्या वेळाने, स्पर्शिका त्या नोकराला म्हणाली. येस मॅडम. तो नोकर रूम बाहेर निघून गेला. स्पर्शने फ्रेश होऊन छान येल्लो कलरचा लेहंगा घातला. पूर्ण शरीरावर फुलांचे दागिने चढवले. हलकासा मेकअप करून तिने खाली जाण्याआधी स्वतःला एकदा आरशात पाहिलं. ती लाजली आणि उठून रूम बाहेर निघण्यासाठी दरवाजा उघडला होताच की समोर एका पुरुषी छातीवर तिचं डोकं आदळलं. ओ गॉड, या दरवाजानंतर इथे भिंत कशी आली, स्पर्शिका डोक्याला चोळत म्हणाली. तिला तिच्या अंगावर काहीतरी ओलसर जाणवलं. व्हॉट द हेल, अंगावर पडलेल्या हळदीला बघून स्पर्शिका ओरडली. आय एम सॉरी मॅडम, मी ही हळद तुम्हाला देण्यासाठी रूममध्ये येत होतो, त्यामुळे नॉक केलं नाही. आय एम सो सॉरी, तो नोकर अदबीने म्हणाला. यू इडियट, तू हळदीने माझे सगळे कपडे खराब केलेस, स्पर्शिका वैतागत स्वतःचा अवतार बघून म्हणाली. आय एम सॉरी मॅडम, मी लगेच साफ करून देतो ना, असं म्हणत त्या नोकराने तिच्या हातावर पडलेली हळद साफ करण्यासाठी तिला हात लावला आणि त्याच्या स्पर्शाने स्पर्शिकाला कसं तरीच झालं. वेट, मी करेन, असं म्हणत स्पर्श मागे सरकली. पण जमिनीवर हळद पडल्याने ओलं होऊन तिचा त्यावरून पाय घसरला आणि ती तोल जाऊन मागे पडतच होती की त्या नोकराने तिला कमरेत हात घालून लगेच जवळ ओढलं. ती त्याच्या छातीवर जाऊन पुन्हा आदळली. तिने भीतीने त्याच्याकडे पाहिलं. धिप्पाड देहयष्टी असणारा तो पुरुष नोकर कमी एखादा पैलवान दिसत होता. काळा सावळा रंग वाढलेली बेअर्ड, स्पर्श तर त्याच्यासमोर एक छोटीशी बाहुली दिसत होती. त्याला पाहण्यासाठी तिने चेहरा वर केला. तोही तिच्या त्या निळ्या डोळ्यांत केव्हाचा हरवला होता. त्याच्या हातावर असणारी हळद तिच्या कमरेला पाठीला लागली होती. त्याच्या हाताच्या थंडगार स्पर्शाने ती शहारली. त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड आता वाढली. तिला त्याचे डोळे ओळखीचे वाटत होते. ती त्यात पाहत होती. तोही तिला प्रेमाने बघत होता.
स्पर्शिका, प्रिया बाहेरून आवाज देत तिथं आली. तिच्या आवाजाने दोघीही गडबडले आणि भानावर येत बाजूला झाले. आय एम सॉरी असं म्हणत तो नोकर तिला नीट उभं करून रूम बाहेर निघून गेला. स्पर्श गोंधळून त्याच्याकडे बघतच होती. स्पर्शी, प्रिया तिला खांद्यावर हात लावून म्हणाली. काय? स्पर्श पुन्हा भानावर येत म्हणाली. अगं लक्ष कुठे आहे तुझं? प्रिया म्हणाली. आणि हे काय? तुझ्या अंगावर हळद कशी लागली? प्रिया तिच्या अवताराला बघून म्हणाली. अगं तो नोकर. स्पर्श अजूनही दरवाजाकडे त्याला जाताना पाहत होती. कोण? प्रियासुद्धा आजूबाजूला बघत होती. अगं तो मघाशी नाही का आपल्याला बोलवायला आलेला, त्याने सगळा हळदीचा बाऊल माझ्या कपड्यांवर पाडला, स्पर्श वैतागत म्हणाली. बरं ते जाऊ दे, तू चल, प्रिया म्हणाली. अगं असं कसं जाऊ? बघ माझा अवतार कसा झालाय, स्पर्श म्हणाली. काही नाही, छान आहे, थोडी हळद लागली आहे बस, आणि तसंही आता तू अजून हळद लागणारच आहे ना तुला, प्रिया म्हणाली. अगं पण वहिनी काय म्हणेल, तिने विचारलं ही हळद कशी लागली तर काय सांगू मी त्यांना, स्पर्श काळजीने म्हणाली. आपण दोघी मस्ती करत होतो त्यात लागली असं सांगूया, चल आता उशीर होतोय, प्रिया स्पर्शला रूम बाहेर ओढत नेत म्हणाली. आणि अगं थांब तरी, थांब थोडंसं, स्पर्श तिचा लेहंगा वर उचलत म्हणाली. त्यानंतर दोघीही लॉनमध्ये असलेल्या हळदीच्या मंडपात आल्या. काय ग किती उशीर, आनंदी दोघींना पाहून म्हणाली. सॉरी वहिनी, स्पर्श हळूच म्हणाली. बरं चल बस, वीर केव्हाची तुझी वाट बघतोय, आनंदी हसून म्हणाली. स्पर्शने वीरकडे बघितलं. तो गालात हसत तिच्याकडे बघत होता. स्पर्शिका त्याच्या बाजूच्या पाटावर जाऊन बसली. हे काय स्पर्शिका, तुझ्या अंगावर अगोदरच हळद कशी लागली, वीरची मॉम म्हणाली. त्यावर स्पर्शनेच प्रियाकडे बघितलं. आंटी ते माझ्यामुळे लागली, प्रिया एकदम म्हणाली. तुझ्यामुळे, वीरची मॉम प्रियाकडे रोखून बघत. सॉरी काकू, ते आम्ही थोडी मस्ती करत होतो आणि त्यामध्ये धावता धावता हळद केव्हा सांडली आणि तिच्या अंगाला लागली कळलंच नाही, प्रिया म्हणाली. कशा ग मुली तुम्ही, आनंदी म्हणाली. सॉरी ना वहिनी, प्रिया कानाला हात लावून म्हणाली. बरं आवरा पटकन, अजून दुसरे फंक्शन्स होणार आहेत, त्यासाठी पण वेळ हवा, मिस्टर राठोड म्हणाले. मग एक एक करत सगळ्यांनी त्यांना हळद लावली. वीर त्याच्या बोटांवर हळद घेऊन स्पर्शकडे पाहिलं. त्यावर ती लाजली. त्याने हळूच तिच्या गालावर हळद लावली. मग स्पर्शने सुद्धा त्याच्या गालावर हळद लावली. सगळ्यांनी मग हळदीची धूळ खेळली. दुरून तो नोकर वीरकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची क्रूर स्माईल होती. हळद लागली, जेवणे झाली, आता वेळ होती मेहंदीची. मेहंदीसाठी गोव्यातील काही मेहंदी आर्टिस्ट बोलावले होते. ते सगळ्या लेडीजला त्यांच्या हातावर मेहंदी डिझाईन्स काढत होते. स्पर्शला मी मेहंदी काढणार, प्रिया म्हणाली. हो, स्पर्शसुद्धा त्यावर खुश होत म्हणाली. बरं बाई, तू थोडी काढ, मग त्यांना काढू दे, आनंदी हसत म्हणाली. प्रियाने एक मेहंदी कोण घेतला आणि सुरुवातीला तिच्या हातांच्या मध्यभागी एक हार्ट काढलं. त्यात तिने व्ही काढलं. दोघीही बोलत हसत होत्या. त्यात व्हीचं कधी वाय झालं कळलंच नाही. आता तुम्ही काढा, प्रिया एका मेहंदी आर्टिस्टला म्हणाली. मग मेहंदी आर्टिस्टने त्या मेहंदीभोवती दुसरी सुंदर डिझाईन काढली आणि दुसऱ्या हातावर वायस असं काढून त्याभोवती सुद्धा डिझाईन काढली. झाली का मेहंदी काढून, वीरची मॉम स्पर्शिकाकडे पाहत म्हणाली. हो, असं म्हणत तिने तिचे दोन्ही हात पुढे केले. हे काय, वीरची मॉम दचकून म्हणाली. काय झालं, आनंदी म्हणाली. वायस, वीरची मॉम तिच्या हातावरील ते अल्फाबेट बघून म्हणाली. स्पर्शच्या हातावर वायस बघून आनंदी पण गोंधळली. यस म्हणजे स्पर्श आणि वाय म्हणजे काय, असा प्रश्न दोघींनाही पडला. तुम्ही वाय का काढलं, आनंदी मेहंदी आर्टिस्टला म्हणाली. मॅडम त्यांच्या या हातावर वाय होतं म्हणून मी यसच्या पुढे वाय काढलं, मेहंदी आर्टिस्ट म्हणाली. कसं शक्य आहे, स्पर्श तिच्या उजव्या हातावरील मेहंदी डिझाईन बघून म्हणाली. निरखून बघितलं तर ते खरंच व्ही नसून वाय होतं. किती वेळा सांगितलं, काही काम करताना मन लावून नीट लक्ष देऊन करत जा, सारखं आपली हा ही सुरू असते दोघींची, त्यात बिघडली ना मेहंदी, आनंदी विषय सावरत म्हणाली. अगं आनंदी, पण हा अपशकून मानला जातो. नवरीच्या हातावर नवरदेवाच्या नावाचं अक्षर काढतात, वीरसाठी व्ही येतं, वाय नाही, वीरची मॉम नाराज होत म्हणाली. अहो ताई, चुकून झालेल्या गोष्टींवर अपशकून असं काही नसतं, आपण ते सोडून दुसरी मेहंदी काढू, आनंदी म्हणाली. मेहंदी सुकली आहे मॅडम, तिचा रंगही चढायला लागला आहे, तुम्ही मोडून जरी काढली तरी ती तितकीच रंगणार, मेहंदी आर्टिस्ट म्हणाली. असू दे ना वहिनी, काय फरक पडतोय, आणि ही मेहंदी मोडून दुसरी काढली तर ते किती विचित्र दिसेल, प्रिया म्हणाली. अगं पण, आनंदी म्हणाली. काही होत नाही, तुम्ही तिच्या पाठीमागच्या हातावर व्ही काढा, प्रिया मेहंदी आर्टिस्टला म्हणाली. हो मॅडम, मेहंदी आर्टिस्टने होकार भरला.
मग स्पर्शच्या उलट्या हातांवर वीरचं व्ही काढून मेहंदी काढली गेली. संध्याकाळ झाली. सगळेजण संगीतसाठी तयार झाले. स्पर्शच्या हातावरील मेहंदी खूप छान रंग चढायला लागला होता. स्पर्श लेहंगा घालून तिच्या हातावरील मेहंदीकडे बघत विचार करत होती. काय झालं? अशी का बसली आहेस? आणि हे काय पाहत आहेत? तयार व्हायचं नाही आहे का? प्रिया स्पर्शला म्हणाली. प्रिया, स्पर्श थोडंसं कपाळावर आठ्या पाडून प्रियाकडे बघत म्हणाली. हां बोल ना. प्रिया तिचे केस सोडवत म्हणाली. ती तिला तयार करत होती. हा खरंच अपशकुन आहे का गं? स्पर्श तिच्या हाताच्या मेहंदीकडील त्या वायकडे बघत होती. आणि ते पाहून प्रियाने तिला समजावलं. तू पण ना एक नंबरची वेडी आहे स्पर्शी. असं काही नसतं बावळट. कोणत्या युगात राहतेस? प्रिया तिचे केस विंचरत म्हणाली. त्यावर स्पर्शने सुद्धा हुंकार भरला. बाय द वे, वायवरून कुणाचं नाव सुरू होतं? प्रिया विचार करत म्हणाली. आणि स्पर्शने प्रियाकडे बघितलं. आपल्या क्लासमध्ये तो येवनकर नावाचा तो जाड्या होता, तो तर नसेल तुझ्या नशिबात? प्रिया तिची मस्करी करत हसत म्हणाली. स्पर्श आता बारीक डोळे करून तिच्याकडे बघत होती. अगं तूच विचार कर, त्याला तू किती आवडायचीस. कदाचित देवाने. प्रिया जोरजोरात पुन्हा हसायला लागली. हाट, तो रेडा किती खायचा आणि सगळ्या क्लासमध्ये गरम घाणेरडी हवा सोडायचा. स्पर्श नाक डोळे गोळा करून म्हणाली. आई शपथ, एकदा त्या ईशाने काय झापला होता त्याला, प्रिया आठवत म्हणाली. आणि तो प्रसंग आठवून दोघीही पुन्हा हसायला लागल्या. हसून हसून दोघींच्याही डोळ्यातून पाणी निघत होतं. दोघीही बेडवर पडल्या. प्रिया, खरंच हा अपशकुन नाही ना? स्पर्श म्हणाली. अजिबात नाही. जे होईल ते योग्यच होईल. डोंट वरी. आता चल. प्रिया तिला उठवत म्हणाली. स्पर्श म्हणाली. बाय द वे, तू कोणत्या वाय नावाच्या मुलाला ओळखतेस का? सो चिल. प्रिया म्हणाली. ओळखते ना. त्यावर स्पर्श पटकन म्हणाली. अच्छा, कुणाला? प्रिया डोळे बारीक करून तिच्याकडे बघत होती. अगं ते त्या दिवशी आपण त्यांची गाडी नाही का ठोकली होती? स्पर्श आठवण करून देत म्हणाली. ओ माय गॉड, तो हँडसम हंग द युवराज जहागीरदार. प्रिया भुवयावून जाऊन म्हणाली. हां तेच. त्यांचं नाव पण वायपासून सुरू होतं ना? स्पर्श पटकन म्हणाली. स्पर्शी, किती बरं झालं असतं ना वीरच्या जागी युवराज असता तर. तो तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. प्रिया म्हणाली. काही काय, वीर माझा राजकुमार आहे. स्पर्श नाकमुरडत म्हणाली. स्वप्नातला. पण सत्य काय असेल काय माहीत. प्रिया म्हणाली. तू मला घाबरवू नको हां. माझं वीरवर प्रेम आहे आणि आमचं लग्न होतंय, हेच सत्य आहे. स्पर्शिका म्हणाली. बरं बाई, चला आता तयार व्हा, संगीत सुरू होईल. परत उशीर झाला तर तुझी होणारी सासू त्यात सुद्धा अपशकुन झाला असं म्हणेल. प्रिया हसत म्हणाली. प्रिया. स्पर्श आश्चर्याने तिच्याकडे बघत हसत होती. दोघीही छान तयार झाल्या आणि संगीत फंक्शनसाठी बाहेर आल्या. स्पर्शिका वीरजवळ जाऊन बसली. सगळ्यांनी जमेल तसा डान्स केला. शेवटी स्पर्श आणि वीर त्यांच्या कपल डान्सने कार्यक्रमाची सांगता झाली. जेवण करून सगळे पुन्हा आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. प्रिया आणि स्पर्श एकाच रूममध्ये होत्या. स्पर्शिका, वीरचे मॉम आणि आनंदी तिच्या रूम बाहेर येऊन आवाज देत होत्या. प्रियाने दार उघडलं. झोपली होतीस का? आनंदी आत येत म्हणाली. नाही अजून, बोलत होतो आम्ही. प्रिया म्हणाली. स्पर्शिका, उद्या सकाळी तुला मंदिरात जाऊन एक पूजा करायची आहे. वीरची मॉम म्हणाली. पूजा? स्पर्श गोंधळून म्हणाली. हो, आज मेहंदीमुळे जो काही अपशकुन झाला आहे ना त्यासाठी. प्लीज नाही म्हणू नकोस. वीरची मॉम स्पर्शिकाला म्हणाली. पण मॉम, उद्या सकाळी कसं शक्य आहे? उद्या तर लग्न आहे. स्पर्श म्हणाली. सकाळी लवकर उठून मंदिरात जायचं आहे बाळा. आम्ही त्यासाठी सगळी तयारी केली आहे. तू पहाटे लवकर उठून तयार राहा आणि तुला प्रियाला ड्रायव्हर घेऊन जाईन. 1 तासात परत याल तुम्ही. कुणाला काही कळणारही नाही. वीरची मॉम तिला समजावत म्हणाली. पण मॉम, स्पर्श गोंधळून. प्लीज नाही म्हणू नकोस. तुम्हा मुलांचा जरी या गोष्टींवर विश्वास नसला तरी माझा आहे. माझ्यासाठी, माझ्या समाधानासाठी तुला मंदिरात जाऊन गुरुजी सांगतील त्या पद्धतीने पूजा करायची आहे. आम्ही सगळं प्लॅन केलं आहे. ही गोष्ट फक्त आपल्या चौघांना माहीत आहे. बाकी इतर कुणालाही कळायला नको. वीरला तर अजिबात नाही. त्याचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. उगाच अडथळा आणेल तो. वीरची मॉम काळजी करत म्हणाली. जाशील ना बाळा ताईच्या समाधानासाठी? आनंदी म्हणाली. ठीक आहे, जाऊ आम्ही. कोणत्या मंदिरात जायचं आहे? स्पर्श म्हणाली. इथून शहराबाहेर एक महादेवाचं मंदिर आहे. तिथं पूजेची सगळी व्यवस्था केली आहे. तुला फक्त वेळेत तेथे जायचं आहे. बाकी भटजी सगळं सांगून
तयारी ठेवतीलच. हो मॉम, डोंट वरी, आम्ही जाऊ, स्पर्श म्हणाली. थँक्यू बेटा, झोपा आता, उद्या लवकर उठायचं आहे, वीरची मॉम तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली. हो, गुड नाईट, स्पर्श त्यावर हसून म्हणाली. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच कथा जर तुम्हाला आवडत असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा आणि ही कथा तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया आता पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.